आपला आपण M2 मधील पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी बघतोय. सिमिलॅरिटी मधील आपली पहिली कन्सेप्ट आहे, सिमिलॅरिटी या चॅप्टर मधील पहिली कन्सेप्ट आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. कन्सेप्ट काय? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ठीक आहे. आता आपण हे वरचे दोन ट्रायंगल घेऊया. आता इकडे बघा, आपल्याला आधी माहिती एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला काय? 1/2 मल्टिप्लाइड बाय बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. ओके, 1/2 बेस इंटू हाईट. ठीक आहे. आता इकडे बघा तुम्हाला, आता आपण ह्याचा रेशो ह्याच्याशी कम्पेअर करणार. काय करणार? कम्पेअर. म्हणजे एरिया ऑफ ABC आणि एरिया ऑफ PQR ह्या दोघांचा रेशो आपण कम्पेअर करणार. मग कम्पेअर करताना काय करणार? सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्हाला समजलं पाहिजे की रेशा ट्रायंगलमध्ये बेस कोण असतो, हाईट कोण असते. जी लाईन 90 डिग्रीचा अँगल करते ती असते हाईट. काय असते? हाईट. आणि ज्या लाईनीवरती केलाय, समजा ADने BC वरती 90 डिग्रीचा अँगल केलाय, म्हणजे BC झाला बेस आणि AD झाली हाईट. सेम येते. PS ही 90 डिग्रीचा अँगल करणारी लाईन आहे, मग PS की झाली हाईट आणि तीन कुणावरती केलाय? QR. मग QR काय झाला? बेस. ठीक आहे. मग आपण आधी आता ट्रायंगल ABC मध्ये, इन ट्रायंगल ABC मला सांगा बेस काय? बेस आहे BC आणि हाईट काय आहे? AD. ठीक आहे. आता इन ट्रायंगल PQR मध्ये मला सांगा बेस काय आहे? बेस आहे QR. बेस आहे QR आणि हाईट काय आहे सांगा मला? हाईट आहे PS. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर? आता मला ह्याचा रेशो ह्याच्या एरियाचा रेशो ह्याच्या एरियाशी कम्पेअर करायचा आहे. मग मी कसं लिहिणार? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आपल्याला माहिती फॉर्म्युला काय? 1/2 बेस इंटू हाईट. एरियाचा काढायचा ना, मग 1/2 बेस इंटू हाईट. ह्याचा बेस काय आहे? ABCचा BC आणि हाईट काय? AD अपॉन 1/2 PQRचा बेस काय? QR इंटू हाईट काय PQRची? PS. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर? आता इकडे बघा, हे 1/2 गेट कॅन्सल, उरलं BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. क्लिअर? म्हणजे ह्याच्यावरून हे सांगायचं झालंय, जर दिलेल्या दोन ट्रायंगल्समध्ये बेस आणि हाईट डिफरंट असेल, काय? बेस आणि हाईट डिफरंट असेल, तर आपण त्यांचा रेशो कसा लिहितो? तर बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. कधी बेस आणि हाईट डिफरंट असेल तर, ही पहिली कंडिशन. इफ बोथ ट्रायंगल्स बेस and height are different. ठीक आहे. देन रेशो कसा लिहिणार आपण? B1 इंटू H1. B1 म्हणजे बेस 1 ऑफ ट्रायंगल, बेस ऑफ ट्रायंगल 1. H1 म्हणजे बेस हाईट ऑफ ट्रायंगल 1 अपॉन B2 इंटू H2. समजलं? हे झालं जर ट्रायंगल्सचे दोन्ही हे बेस आणि हाईट दोन्ही ट्रायंगलचे काय असेल? डिफरंट असतील तर. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? चला आता आपण बघूया, जर हाईट दोन्ही ट्रायंगलच्या हाईट सेम असतील तर. जर आता मागचं काय बघितलं आपण की दोन्ही ट्रायंगलचे बेस आणि हाईट डिफरंट असेल तर आपण एरिया कसा फाइंड, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल कसा फाइंड करतो? B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. समजा हाईट सेम असतील दोन्ही ट्रायंगलच्या, काय सेम असतील? हाईट. तर रेशो कसा फाइंड करणार? समजा एरिया ऑफ
ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ठीक आहे. हां, ह्याच्यामध्ये बेस कोण आहे? बी सी. 1/2 तर 1/2 कॅन्सल होणार एवढं समजलं. आणि हाईट कोण आहे? एच. एडीच्या ऐवजी मी एच लिहिलं, कारण की इथं पण एच आहे, इथं पण एच आहे. ह्याच्यामध्ये बी सी बेस आहे. आता ह्याच्यामध्ये बेस कोण आहे? क्यू आर. आणि इथं पण पी एस हाईट पण मी एच लिहितोय. ठीक आहे. एचने एच गेट कॅन्सल, उरलं काय? बी सी अपॉन क्यू आर. बी सी म्हणजेच काय? बेस 1, बेस ऑफ ट्रायंगल 1. आणि क्यू आर म्हणजेच काय? बेस ऑफ ट्रायंगल 2. जेव्हा हाईट सेम असते तर त्यांच्या एरियाचा रेशो बेसवरती डिपेंड असतो. कोणावरती डिपेंड असतो? बेसवरती. ठीक आहे. आता आपण बघितलं जर हाईट सेम असेल तर काय सेम असेल? हाईट. ह्याची पण याची हाईट आहे, ह्याची पण याची हाईट आहे, तर बेस रेशो कोणावरती डिपेंड असणार? बेसवरती. कोणावरती? बेसवरती. म्हणजे B1/B2. जर हाईट डिफरंट असेल आणि बेस सेम असेल, ह्याची हाईट आहे समजा H1 आणि ह्याची H2. ठीक आहे. आता जर त्यांचे बेस सेम असेल आणि हाईट डिफरंट असेल तर कसा रेशो येणार बघा. पहिला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी. 1/2 तर कट होणार वरनं खाली. ठीक आहे. मग 1/2 लिहायची गरज नाहीये. आता मला सांगा ए बी सी मोठ्या ट्रायंगलमध्ये बेस कोण आहे? ए सी. कोण आहे? ए सी. ठीक आहे. ए सी बेस आहे. ठीक आहे. आणि याची हाईट कोण आहे? H1 म्हणजेच बी डी, त्याला आपण H1 म्हणलं. ठीक आहे. ओके. आता छोटं ट्रायंगल ए पी सी मध्ये मला सांगा ए पी सी मध्ये हाईट बेस कोण आहे? ए सीच, कारण की H2 पण ए सी वरतीच आहे ना, म्हणजे ए सीच हाईट आहे, बेस आहे. आणि हाईट कोण आहे? H2. ठीक आहे. आता इकडे बघा, मला सांगा हा ए सी गेट कॅन्सल, हा ए सी गेट कॅन्सल, उरलं काय? H1/H2. म्हणजे जेव्हा बेस सेम असतो, काय सेम असतो? बेस, तेव्हा त्यांचा रेशो हाईटवरती डिपेंड असतो. आता इकडे बघा, परत सांगतो, ए बी सी मध्ये बेस कोण आहे? ए सी. का? कारण की ए बी सीच्या हाईट कोण आहे? H1 म्हणजेच बी डी. बी डीने कुणावरती हे गेलाय 90 डिग्रीचा अँगल? ए सी वरती, म्हणजे ए सी बेस झाला. इथपर्यंत क्लिअर? आता ए पी सी मध्ये पण बेस कोण आहे? ए सीच. का? कारण की ए पी सीच्या हाईट कोण आहे? पी क्यू. पी क्यूने पण 90 डिग्रीचा अँगल कुणावरती केलाय? ए सी वरती, म्हणजे इथं पण बेस कोण आहे? ए सी. ठीक आहे. आता तुम्हाला एक कन्क्लुजन सांगतो. जेव्हा इफ पहिलं कन्क्लुजन काय आलं आपलं, पहिली आपण कंडिशन होती, इफ बेस अँड हाईट, बेसेस अँड हाईट्स आर डिफरंट, तेव्हा रेशो कसा येणार बघा. रेशो कसा येणार? B1 × H1 अपॉन B2 × H2. ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय होती? जर इफ हाईट्स आर इक्वल, जेव्हा हाईट्स इक्वल असते तेव्हा हाईट कट होणार आणि बेस एरिया काय येणार? B1. एरियाचा रेशो काय येणार? B1/B2. आणि थर्ड, इफ बेसेस आर इक्वल, मग द बेसिस इक्वल आहे म्हणजे ते कट होणार खालचं वरचं खालचं. मग हाईट आणि रेशो कोणावर डिपेंड असणार? मग हाईटवरती, म्हणजे H1/H2. एक जर बेस सेम असतील, हाईट सेम असेल तर B1/B2. आणि जर बेस आणि हाईट दोन्ही वेगवेगळे असतील तर B1 × H1 अपॉन B2 × H2. ठीक आहे.